आमचे नाही. कशाची फिक्र मला सगळ्यांना माहिती आहे या सोनाट गावचे एक प्रमुख कार्यकर्ते, समाजाभिमुख व्यक्तिमत्व, एक चांगला तबला वादक, उत्तम शेतकरी, मधुमक्षी पालनासाठी सातत्याने रानावनात फिरणारा आणि आपल्या शेतीचा कारभार करणारा एक माणूस काल दुपारीच गव्याच्या अत्यंत भयंकर हल्ल्यामध्ये जागीच मृत्युमुखी पडलेला आहे. आणि त्यांच्या सगळ्या आपण त्यांच्या प्रेमाखातर, त्यांच्या अंत्यविधीच्या आणि त्यांच्या पुढच्या फॉरेस्टवरच्या केलेल्या काही कृत्यामुळे आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलोय. अधिकारी साहेब, आमच्या सगळ्या समाज बांधवांची विनंती आहे, हा हल्ला इतका भयंकर होता की त्या शरीराकडे बघितल्यानंतर गव्यासारख्या आहे ना, किंवा या भागात हा पहिल्यांदाच घटना घडली अशीही नाहीये. गव्याच्या हल्ल्यात अनेक वेळेला अनेक शेतकरी जखमी झालेत. नुकतंच गेल्या वर्षी याच ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आणखी एका माणसाचा अगदी मृत्यूच्या दारातून परत आलेली घटना होती. अशी सातत्यानं दरवर्षी एका दुसऱ्या 4-5 घटना ह्या सातत्यानं घडत असतात. इथल्या वन्य प्राण्यांचा वावर एवढ्या मोठ्या स्वरूपात झाला आहे की त्यामुळे इकडे शेतीकडनं दुरापस्त झालेलं आहे. इकडे रोजगाराची किंवा उत्पन्नाची साधनं नसणारे लोक, शेती हे प्रमुख उद्योग असताना सुद्धा इथलं स्थलांतर की या निव्वळ एकाच गोष्टीमुळे की वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे, रानगव्या आणि डुक्कर या 2 वन्य प्राण्यांच्या सततच्या त्रासामुळे इथल्या शेतकऱ्यांना शेतीकडनं सोडली आहे. आणि जो काही इथला उदरनिर्वाहाचं साधन करतोय तो अशा या घटनेमुळे इथून पुढच्या काळातही ती शेती बंद होण्याच्या दृष्टीनं राहणार आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे अत्यंत गांभीर्यानं पाहावं. आताच्या लोकांच्या दृष्टीनं पाहिलं की इथलं काही शेतकऱ्यांनी त्याच्या शेतात होणाऱ्या नुकसानाच्या भरपाईनं किंवा एखादा जाणून किंवा अनावधानानं घडलेल्या घटनेत सुद्धा फॉरेस्ट ऑफिसर इथल्या सामान्य शेतकऱ्याला शिकारीच्या प्रकरणात अडकवले जातात आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल करून त्याला हे केला. अशा अनेक प्रकरणं बाबा आपण पाहिलेले आहेत. मग त्या वेगवेगळ्या पातळीवरती आपण सगळेजण करतो, त्याचा किती नाहक त्रास होतो. मात्र ज्यावेळेला एखादा माणूस या घरातला मृत्युमुखी पडतो, आमचा समाज बांधव मृत्युमुखी पडतो आणि तोही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये, ही अत्यंत भयंकर आणि दुर्दैवी अशा स्वरूपाची घटना आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या समाज बांधवांची विनंती आहे आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे ते तुम्ही नीटपणे ऐकून घ्यावं आणि शेवटी आपल्या सगळ्यांच्या संदर्भातल्या या निर्णयाचा असेल, लोकांनी बोलावं, आपला आक्रोश आहे तो 100% अधिकाऱ्यांपर्यंत सांगावा. त्यांना कळलंही पाहिजे की या संदर्भातल्या अशा स्वरूपाच्या भयंकर गुन्ह्यासंदर्भात आम्हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं तुम्ही काय उपाययोजना करणार आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये शेतकरी इथं ठेवायचा, जगवायचा का, हे तुमचं फॉरेस्टच फक्त वाढवायचं, याचा विचार संदर्भ सगळ्या शेतकऱ्यांना ज्या मनात आहे आपलं म्हणणं आहे ते मांडावं. फक्त मुद्देसूदपणे थोडक्यात आणि छान पद्धतीनं मांडावं आणि तुम्ही सगळ्या या समाज बांधवांच्या भावना आहेत त्या समजून घ्याव्यात. खांबील पोकळे आणि सोनाट ग्रामपंचायत एक आहे. आज आम्ही जवळजवळ वन खात्याकडे 15 वर्ष तुमच्याकडे आले. गेली वर्षी असाच आमच्या त्या शिंदेदादांनी असाच हल्ला झाला. आम्ही तसंच पिरीत उचललं, महाबळेश्वरला नेलं, तुमचं वन खातं तिथं आलं, बघितलं. आम्ही जे काय आहे ते निधी त्याला देऊ. सिंदकर मॅडम आले, आता सिंदकर मॅडमनी तपासणी केली, तुमची लोक आली, बऱ्यापैकी तपासणी केली. जे काय असेल ते आम्ही त्यांचं बघू. आणि तुमची शेती खाले तर ते तुम्ही घरातनं बाहेर पडू नका. कुणी सिंदकर मॅडमना मला सांगितलं तुम्ही घरातनं बाहेर पडू नका. तुम्हाला जशी पाहिजे तशी आम्ही निधी, जेवढी बसल तेवढी तुम्हाला आम्ही निधी देऊ सोनाट पोकळे खांबीलला, पण तुम्ही कुठेही बाहेर पडू नका. बरं, त्या माणसाला आम्ही जवळजवळ आजपर्यंत खेपाच घालतोय. त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला की तुमचं माणूस चांगलं झालंय, काय नाही तुम्हाला भेटणार इकडून. ते झालं आणि ऐका, आणि पंचनामा करायला बातं कधी खाली, श्रावणाच्या गणपतीच्या टाइम मध्ये बातं खाली. तर पंचनामा करायला कधी आले तर बातं काढून झाल्यानंतर आले तर 2 फॉरेस्ट आहेत कुठं नाही. ते म्हणते आता कुठले खाली तुमची बातं. म्हणलो दादा बातं कापलीच आमची, आता तुम्ही पंचनामा नाही, आम्हाला पंचनाम्याला पाठवले. तेव्हा 2 महिन्यानं पंचनामा होतो का साहेब? हा, मग त्या माणसाला तुम्ही सांगितलं होतं त्या टायमाला छेती टोकी आम्ही काहीतरी करू त्यांच्यासाठी. काय केलं तुम्ही? काहीच नाही केलं ना. आम्हाला असंच हुलकवून लावताय. जवळजवळ 1 वर्ष बघालतोय आम्ही तिथं. नाही, मागे सांगितलं मला ते बरे झाले, त्यांना नाही काय भेटणार की. आज आता त्या टायमाला जर तुम्ही काहीतरी केलं असतं, तुमचं फायरिट जरी कुंपून घेतलं असतं तरी आज इथं हे घटना घडली नसती ना. आम्ही तर शेती करायची सोडूनच दिली. बरं, थोडी घराबशी करतो ती पण राहत नाही ना आमची. घरातनं बाहेर पडायची आम्हाला कुठे हे नाही. ती पण जमा करा फाईट मध्ये.
बोललाय राजू बोललाय त्याच्यावर साहेब तुम्ही उत्तर द्या. राजू बोललाय त्याच्यावर उत्तर द्या. सगळे एकदम आता ऐकून घ्या, विषय ऐकून घ्या. एकत्र नाही, एक विषयावर उत्तर द्या. आता हे राजू कदम बोलले त्या विषयावर साहेब तुम्हाला वेळ का लागला आणि तुमची उत्तरं का अशी आली त्याच्यावर फक्त बोला. खाली बसूनच बोला नका, सभा नाही खाली बसून बोला. 2 महिन्यानं पंचनामा झाला. बघितलं का देव बाबा ऐका तुम्ही दैव काशी मी सुद्धा म्हणजे आम्ही आता ही मुलं पण नवीनच सर्विस जॉईन झालेले. मी सुद्धा जून महिन्यात आलेलो आहे. आता पूर्वी ह्या भागात मी काम केलेलं आहे. मला इथली सगळी परिस्थिती माहिती आहे. आता जी गावांनी यांच्या बाबतीत जो विषय मांडला मी बघतो ऑफिसला तिथे बघतो. आणि जर असतील तर त्याच्यात आपण काय करायचं 100% मी प्रयत्न करतो. आणि आता मगाचा विषय बघा, सगळ्यांचं साहजिक जनभावना आहे. जसं तुम्ही आहात तसे आम्ही या खातीच्या आत आम्ही पण माणसं आहोत. आम्हाला पण मन आहे. कालची दुर्दैवी घटना घडली, त्या घटनेत म्हणजे ती पोकळी भरून काढू शकत नाही आपण, परंतु काल आम्ही रात्री म्हणजे रात्रपर्यंत इथे होतो. आला त्यानंतर रात्रभर आम्ही 1 वाजेपर्यंत सगळी तयार केलेली. तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला ज्या काही गोष्टी मांडायच्या समजा आपले दादा गेले त्यांच्या बाबतीत जे तर तुम्हाला मी 1001% देतो. त्यामुळे 3 दिवसात तुम्ही जी काही प्रोसिजर करून 3 दिवसात आम्ही निधी देणार आहोत. हा मी तुम्हाला आता या ठिकाणी शब्द देतो. हा नाही देखील म्हणजे आता कसं सुट्टी आज नाही तर कसं भरपाई म्हणून जर आज आपण इथे शांत बसलो, थोडासा विलंब होईल, माझ्या भावाच्या ह्याला विलंब होईल थोडा, पण समाजानं थोडं खरोखर या अधिकाऱ्यांना जरा झापलंच पाहिजे. ही माझी गावाच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जेणेकरून पुढच्या कुठला तरी हादसा होईल त्याच्यावरही थोडंसं बंधन झालं पाहिजे. तकलीफ होईल सर्वांना, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु खरोखर याच्यावरती आजच आपल्याला निर्णय थोडासा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. समाज काय असतो हे त्यांना कळलं पाहिजे. हे माझी एक तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे. एवढंच मी माझ्या गावच्या वतीने तुम्हाला मी रिक्वेस्ट करतोय. महाराज मी काय म्हणतोय, आता एवढ्या सगळ्या लोकांचं म्हणणं येते चर्चा विषय झालाच पाहिजे. तर आपण थोडा तिथे त्याला वेळ झाला थांबू थोडं आणि तर आधी चर्चा घेऊ. तिथं चर्चा करता येणार नाही, तिथं चर्चा करू नंतर ते काम करू. चालेल बरोबर, तेच तिथं चर्चा करा नंतर तिथं आपण विल्हेवाट लावायला नंतर. काल आपण एका पोस्टमॉर्टमला घेऊन गेलेलो. पोलीस डिपार्टमेंटने त्यांना डॉक्टरला कळवलं पण नव्हतं. 3.5 तासानंतर डॉक्टर आली. ते पण म्हणले तुमची गाडी पाठवा. विचार करा, म्हणजे हे अशा पद्धतीने जर प्रशासन जर करत असेल तर उपयोग काय आहे त्याचा. 3.5 तास तिथं माहीत ठेवलं, तिथं चालतं, मग इथं ठेवलं 3 तास येऊ दे नाही तर सगळे अधिकारी. शेतकऱ्यांकडे गाडी आहेत ते सांगतो ना, कोण घेऊन जाणार. आणि 5 गणीवरून डॉक्टरला घेऊन ये 3-3 साडेतीन तास मध्ये ठेवलं. ती पण राजकीय लोक होती, तेवढं लवकर तरी झालं. सर्वसामान्यांचं काय, सर्वसामान्यांचं काय. येतात आले कळदेवला आले, ते कळदेवला पोहोचले. वरिष्ठ अधिकारी सगळे आले पाहिजेत. अशा पद्धतीने करायचं. थोडं आपल्याला लेट होईल. त्यांना सर्वसामान्यांचं काही पडलेलं नाही. पोस्ट मॉर्टम रिपोर्ट करत त्याला सुद्धा पैसे द्यायला लागतात. मेल्यानंतर पण माणसाला पैसे द्यायचे. विचार करा म्हणजे काय. गणेश आज आपल्या आजची जी बॉडी नेली होती काल पोस्टमॉर्टमच्या तिथे आपल्याला पैसे भरावे लागले. भरले
ती जाऊन येतो. ते संजू बाबांनी दिली. सांगा आम्ही कामातल्या कपड्यावर गेलो होतो आणि आमच्याकडे रुपया नव्हता. त्या संजूबांनी 4,000 दिले ते, तेव्हा त्यांनी ते घेतलं. आम्ही तेव्हा तिथेही म्हटलं 5 गणित आम्ही बॉडी नेतो बरोबर, कारण तुमचे डॉक्टर येत नाही तर आम्ही ते करतो. आणि म्हणजे आपल्या जीवाला किंमतच नाही, म्हणजे आपला तालुका आणि गावाच्या मतदानाला किंवा ह्याला काही किंमतच नाही का यांच्यामध्ये, असा विषय आहे ना. चर्चा काय करायचं एवढं नाही करता. ग्रामपंचायतीच्या नावाने लोकांना बोलू द्या थोडं थोडं. आहे आणि मला वाटतं पोलीस घाटामध्ये पण अशा घटना घडल्या. आपल्या कोकणी गाडीला पण एक घटना मागं घडली होती, आता सोलाटला घडली. तर आपल्या समाजानं ह्याच्यावरती काहीतरी ठोस निर्णय घ्या पाहिजे होता, तो घेतला नाही. आणि आता निर्णय घेण्याची वेळ आली समाजावरती. एक निवेदन तयार करा. इथं मला वाटतं 105 गावामधून भरमसाठ असा समाज बांधव इथं जमलेला आहे. प्रत्येकाच्या सह्या घेऊन एक निवेदन तयार करू. पोलीस अधिकारी असतील अशा 4-5 कॉप्या करू. आपण पुन्हा द्यायच्या ते आपण समाज बांधव ठरवू. आणि वन विभागाला म्हणजे फॉरेस्ट खात्याला धडा शिकवलाच पाहिजे असं आमचं प्रामाणिक म्हणणं आहे. आणि सर्वांनी समाज बांधवांनी याच्यामध्ये उडी घेतली पाहिजे. जर समाज बांधव आता तुम्ही मला सांगा, या ठिकाणी पोकळी आंबीला घटना घडली त्यावेळी पण असाच समाज जमला होता. तिथं पण असंच म्हणले की आपण हे करायचं ते करायचं. परत काही समाज जमला नाही, समाजानं पुढं काही निर्णय घेतला नाही. अशाच घटना घडत राहतीला. आणि आपल्या समाज शेतकऱ्यांवरती आज जे संकट आलेलं आहे हे भयानक आहे. आणि नुसतं गव्हाच नाही, वाघ हे अनेक प्राणी येत असेल. मला वाटतं घरापर्यंत येऊन कुत्री उचलते ते, माणसानं उचलायला काही कमी करणार नाही ते प्राणी. म्हणून याच्यावरती ठोस समाज बांधवांनी निर्णय घ्यावा. त्यांचे वन विभागाचे प्राणी आहेत ना, तुमचं जिकडं फॉरेस्टचं रान असेल तिकडं कुंपण करा, त्या कुंपणात ठेवा. आमच्या शेतामध्ये येता कामा नाही. त्याच्यावरती आपल्या विभागाचे सुपुत्र एकनाथ शिंदे साहेब आता उपमुख्यमंत्री आहेत, यांना पण निवेदन देऊ आपण त्यांच्यापर्यंत समाज बांधव तिथपर्यंत पोहोचू आणि आपल्याला न्याय मिळेल. पण आपण सर्व समाज बांधवांनी मनात घेतलं तर सर्व गोष्टी होतील. नाही तर शेतकऱ्यांचं काही खरं नाही. नाही तर आपलं 105 गाव पुनर्वसन तरी म्हणा की आमचं पुनर्वसन करा. आणि मग तुम्हाला व्याघ्र प्रकल्प काय करायचं ते करा इकडे. म्हणून निवेदन तयार करा. समाज बांधव भरपूर जमलेला आहे महाराज, आणि सर्वांच्या सह्या घ्या. आम्ही थांबणार आहे का बरं? आंबोला शेतीला टेचर नाही, 2 ब्लँकेट आपण टाकायला लागली तर अशी परिस्थिती जाऊ करायची. नुसतं पुढारी बनायचं बागात मला पडत नाही बघा. आंबोले येते दापोचा मोकळ्याचा मुलगा घेऊन होता, खाली पेशंट याला टेचर मिळत नाही. एक वह्या ना आपण सह्या घेऊ, निवेदन तयार करू. हे प्लास्टिकचं होतं, बॉडी चढवताना फाटलं, बॉडी पडली चढवताना फाटलं तिथं, फाटत होतं बॉडी चढवताना पडली नसती खाली. नाही बरं का, निवेदन देऊन उपयोग नाही बरं का. हो ऐका जरा 2 मिनिटं. समाज बांधव इथे आपण 105च्या बहुसंख्येनं जमलेलो आहे. एका आजी ही घटना घडली आणि आपण दुर्लक्ष, प्रत्येक घटना ज्या घडतात त्यावेळेला आपण इथं बोलतो आणि नंतर त्या गोष्टीकडे होतं आपलं सर्वांचं दुर्लक्ष. प्रामुख्याने ह्या वेळेला आता आपल्याला आवाज उठवण्याची गरज आहे. परवा सुद्धा देवळीचं प्रकरण झालं, वांदर आडवा आला, त्याच्यामध्ये त्या अजून कुटुंबाला रुपया मिळाला नाही. 10,000 काय आपण काय दिले त्यावेळेला चेक दिलं तेवढंच पैसे, 1 रुपये मिळाला नाही. आता हे सर्वसामान्य कुटुंब ह्याच्यासाठी कोण फिरणार आहे पाठीमागं या सगळ्या गोष्टीमध्ये? ज्याचा पाठपुरावा आहे त्यालाच काय नाही काहीतरी त्या कुटुंबाला मदत मिळते. ज्याचा पाठपुरावा नाही त्याला रुपया सुद्धा मिळत नाही. लोक चक्रा टाकून अक्षरशः डोकं फोडून
शेवटी गप्प बसतात। राहू द्या मुरुदा, जाऊ द्या मुरुदा, आपला गेला, आता काय त्याचं दुःख हे करत बसता पैशासाठी, या भावनेनं लोक शांत बसतात। यावेळेला अनायशी आपल्याला काय झालंय, दादांचं हे झालं, हे फार वाईट घटना आहे, परंतु ह्या भागामध्ये भीतीचं फार मोठं वातावरण निर्माण झालंय आणि याच्या विरुद्ध आपल्याला खऱ्या अर्थानं आवाज उठवून नुसतं बोलून बसून उपयोग नाही। माझं म्हणणं आहे, काढू ना, चला मंगळवारी मोर्चा काढू, 4 दिवसाची मुदत देऊ, 4 दिवसात तुमचं फायनल करा, आणि नसल होत तर बहुसंख्येनं जाऊ, 2000 लोक तिथं धडक मोर्चा काढूया 105 गावचा, काय फरक पडतोय, खर्चानं लोक येतील। मला खोशी, कांदाटी, कोयना, पार कुठल्या भरतील त्या भागातनं लोक येतील, कुठल्या भागातला कोण माणूस घरी राहणार नाही, पण मोर्चा काढणं यावेळेला गरजेचं आहे, अन्यथा उद्या अनेक घटना अशा होणार आहेत। आता मला सांगा, ही जर शिकार केली असती कुणी, काय झालं असतं, तुटून पडले असते अधिकारी, इथं गाड्या लावायला जागा नसती झाली, त्यांच्या 10 गाड्या आल्या असत्या उचलून न्यायला।